अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहेत छोले। छोले घेतले मी 1 वाटी भिजवून घेतले। कांदा, मिरच्या, लसूण, टमाटा हे आपल्याला ग्रेव्ही करायची याची। आणि हा कांदा बारीक करून फोडणीला टाकायचा आहे, उकडायला लावणार आहे। छोले आपल्याला उकडायला लावायचे। थोडासा विनू टाकायचा, विनू याच्याने छोले पटकन शिजतात, मध्ये जास्त वेळ नाही लागत। तर आता आपल्याला छोलेला फोडणी द्यायची आहे। तेल टाकून घेते कढईमध्ये। 1 पळी 2 टाकल्यात मी। तर आपल्याला कांदा टाकायचा आहे फोडणीला। झालेला आहे। आता आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरची, 1 कांदा वाटून घेतलेला आहे आपण, तो टाकायचा आहे। अद्रक, हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि 1 कांदा फोडणीला टाकला आहे। तर हे चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे। नंतर आपल्याला वाटलेला टमाटा टाकायचा आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे, छान तेल सुटले, मसाला चांगला फ्राय झाला। आता आपल्याला आहे ना त्याच्यात टमाट्याचं वाटण टाकायचं आहे। 2 टमाटे वाटलेत मी। लाल मिरची पावडर, धना पावडर 2 चमचे, लाल मिरची पावडर, हळद 1 चमचा आणि आपल्याला किचन किंग मसाला पण टाकायचा आहे 1 चमचा। किचन किंग मसाला आहे, त्याला चांगलं फ्राय करायचं आहे। किचन किंग मसाल्याने हॉटेलसारखा स्वाद येतो। थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला फ्राय झाल्यावर आपल्याला त्याच्यात छोले टाकायचे, जरा तेल सुटू द्यायचे। मसाला मस्त लाल झालेला आहे, तेल पण सोडले मसाल्याने, कलर पण छान आला आहे। आता आपल्याला याच्यात छोले टाकायचे, छोले मी उकडून घेतलेले आहेत। त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं होतं ना, म्हणून भाजीत जरा मीठ सांभाळून टाकायचं, कमीच टाकायचं, जास्त नाही टाकायचं भाजी। आणि मिक्सरचं थोडं पाणी टाकणार आहे, थोडंच मीठ टाकायचं। उकडताना मीठ टाकलं होतं ना, थोडं टाकले मी। सगळं झाले फ्राय करून, आता झाकण लावून ठेवायचे 10 ते 15 मिनटं। छोले कसे झाले, तेल पण मस्त सुटलं आहे छोल्यांना। छोले तयार आहे आपले। थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया, आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आपले छोले तयार झालेले आहे।